समाजकारण आणि राजकारण यांची सांगड योग्य रीतीने जर आपण घातली तर समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संदेश जात असताना आपलं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होऊ शकतं आणि ही संधी मिळालेली आहे सन्माननीय सुकेशजी डाके साहेबांना. त्यांनाही त्यांच्या येणाऱ्या वाटचाल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया. आपण आपल्या समालोचन कक्षाच्या वतीने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सायंकाळच्या सत्राला सुरुवात बाळगोपाळ सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात ओम साई भंगारपाडा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील निर्धारित 6 षटकांचा आपण यानंतर एन्जॉय करणार आहात. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षातून सलमेची जोडी मैदानाकडे दाखल होत असताना मैदानाकडे मार्गक्रमण करत असताना आपण पाहू शकाल. या सामन्यासाठी नियुक्त पंच JP पॅनलचे हेमंत शेट्टी सर, त्याचबरोबर संदेश खिस्मतराव सर मैदानामध्ये ऑलरेडी दाखल झालेले आहेत. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन, सायंकाळचं सत्र आता पक्षी घरट्याकडे वळताना आपण पाहू शकाल. त्याचबरोबर दर्याच्या दर्पणामध्ये सूर्याला पाहण्याची वेळ झालेली आहे आणि हरीश पांड्या सर, ही गावं थोडी खरं तर खाडी किनाऱ्यावरची गावं आहेत आणि म्हणून दर्या त्याचबरोबर इतर सगळ्या ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, मराठी शब्द आहेत, त्यांना ह्या गावांना खरं तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत. फार चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स, अगदी मैदानाच्या वर आपण पाहिलं तर हवेचा जोर योग्य रीतीने कायम आहे आणि या सत्रामध्ये 2 तुल्यबल संघ एकमेकांच्या बरोबर दोन करण्यासाठी इथे तयार झालेले आहेत. बाळगोपाळ सोनाळेपाडा नाव फार सुंदर आहे. या अगोदर मुन्ना पठाण सरांच्या नावासंदर्भात आपण थोडीशी चर्चा केली होती. वय किती जरी वाढत राहिलं तरी नाव इतकं चांगलं आहे की मुन्ना बोलल्यानंतर खरं तर आपल्याला बालपणाची आठवण होत असते आणि इथं संपूर्ण संघाचं नाव बाळगोपाळ आहे. आता ह्या बाळगोपाळांना अगदी बरोबर घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट, गुणात्मक क्रिकेट खेळावं लागेल, ते म्हणजे सोनाळेपाडा संघाला आणि त्यांच्या विरोधात ओम साई भंगारपाडा. पंच सज्ज झालेले आहेत. सलामीची जोडी इथे मार्गस्थ झालेली आहे. सतीश हरड आणि त्यांच्या साथीने विक्की तरे ही सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला सतीश हरड, गोलंदाज तयार झालेले आहेत सिद्धेश वास्कर आणि हा सामना अगदी अल्पावधीतच इथून पुढे सुरू. पहिल्या चेंडू याबे चांगली उसळी प्राप्त करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे, समायोजन केलं होतं. अंतिमतः फक्त आणि फक्त बॅट चालवली होती तरी सुद्धा चेंडूफळीचा संपर्क चांगल्या पद्धतीने इथे आला आणि इथून पुढे मिळतील धाबा 4 हा चौकार. ज्यावेळेस वेळ तुमच्या बरोबर असते त्यावेळेस तुम्ही आपल्या मुठीमध्ये, मला असं वाटतं, माती घेतली तरी त्याचे माणिक मोती बनत असतात. तसं काहीतरी झालंय. जिकडे बॅट फिरली तिकडे चेंडू जाऊन त्यावर आदळला. ऑकवर्ड पोझिशन मध्ये असताना सुद्धा एक चौकार मिळाला सिद्धेश. यावेळेस गती परिवर्तन होतं, ते पारखून पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा एका वेगळ्या पद्धतीच्या पोझिशन मध्ये फलंदाज स्वतःला घेऊन गेले होते. गती परिवर्तन बऱ्याचदा इथे हेरता जर आलं नाही फलंदाजाला तर त्याच्यासमोर चॅलेंजेस, आव्हानं वाढत असतात. त्याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला. एक धाव तरी निश्चितच मिळाली. एकूण धावपलकोर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत पंचतारांकित 5 आणि ही स्पर्धा खरं तर पंचतारांकित नाही तर 7 तारांकित अशा पद्धतीची स्पर्धा आपण बघत आहोत A1 जोडीच्या वतीने. इथे हा फटका चांगला आहे, हुक केलं होतं. फलंदाजाची धावांची बुक 4 ने निश्चितच इथे शमेल. मिळतील धावा 4 चौकार. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. बहुत ही प्रभावी शुरुआत यहाँ पर बाळगोपाल सोनालेपाड़ा द्वारा टॉस जीतकर उन्होंने बैटिंग करने का फैसला किया था. देखिए 10 में से 9 कैप्टन स्कोर चेस करना पसंद करते हैं, लेकिन ये टीम ने एक बोल्ड डिसीजन लिया और वो डिसीजन को खरा साबित किया. दोनों चौके बैकेट ऑफ स्क्वायर आए इस पहले ओवर में सिद्धेश वास्कर की गेंदबाजी पर. सिद्धेश यावेळेचा हा चेंडू फुलरलेनचा होता. डबल माइंडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि एकाच वेळेस मानसिकरित्या 2 कृती जर तुम्ही ट्राय करत असाल तर त्यावेळेस तुम्ही निश्चितच बॅकफुटला असता आणि तेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज
विक्की तरेच्या वतीने खरं तर ही एक धाव पूर्ण केली गेली. धावफलकावर एकूण धावा आतापर्यंत 10. चांगलं कॉर्डिनेशन आहे. दोघं खरं तर चांगल्या पद्धतीने पार्टनरशिपकडे इकडे आगेकूच दोघांनी केलेली आहे. दोघांच्याही वतीने 2-2 चेंडूचा सामना करत असताना 5-5 धावा इथे व्यक्तिगतरित्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एकूण धावा आतापर्यंत 10. सिद्धेश वास्कर, सतीश आरडसाठीचा हा चेंडू आहे. फुल लेंथ होती, अगोदरच ओळखलं होतं, पूर्वानुमान लावला होता. चेंडू पडल्यानंतर कदाचित आपल्या अंगावर वळेल अशा पद्धतीने अंदाज लावत असताना, अंदाज बांधत असताना स्विच इट अटेम्प्ट केला गेला, परंतु तो अटेम्प्ट इथे ठरलेला आहे अनसक्सेसफुल, अयशस्वी. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना सिद्धेश वास्कर हा गोलंदाज आपण बघतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. इथे वाढ बघितली, पॉज अँड देन एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अगदी चांगल्या दर्जाचे राहिलेले आहेत. उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण इथे दाखवलेल्या क्षेत्ररक्षकाने, त्याचंही कौतुक केलं जातं सर्व संघ सहकार्यांच्या वतीने. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आहे की जे सिद्धेश वास्करने इथे फेकलं आहे. 2 चौकार, दोन्ही फलंदाजाने 1-1 चौकाराने सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र एकही मोठा हिट मैदानाच्या आतमध्ये त्यांना सापडला नाहीये. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष बघत आहोत. बहुत ही उम्दा अरेंजमेंट्स अटल बिहारी वाजपेयी साहब, आज उनकी स्मृति को भी हम अभिवादन करते हैं। पहले ओवर में 2 चौके आए, 3 सिंगल आए। सिद्धेश वास्कर ने 2 ऑफ कटर अच्छे किए, लेकिन इस वक्त अगर हम देखें तो पहले ओवर में 11, सतीश अरड़ 4 बॉल 6, विकी तरे 2 बॉल 5, दोनों ने 1-1 चौका लगाया है। अब बचे हुए 5 ओवर्स में देखें किस तरह ये आगे बढ़ेंगे। लेकिन मेरे ख्याल से जैसे जैसे अब रात्रि क्रिकेट की तरफ हम जाएंगे, स्कोर की जो रफ्तार है वो थोड़ी कम ज़्यादा हो सकती है। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खरं तर भारताचे यशस्वी अशा पद्धतीचे पंतप्रधान आणि लोकप्रिय अशा पद्धतीचे खरं तर पंतप्रधान, त्याचबरोबर आपली जाज्वल्य देशभक्ती दाखवत असताना अनेक कविता सुद्धा त्यांच्या वतीने खरं तर रचल्या गेलेल्या आहेत. युवकांचं दिशादर्शन करण्याचा प्रयत्न त्या कवितेतून, अगदी प्रगतीपथाकडे कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, देशभक्ती किती महत्त्वाची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करत असताना अनेक कविता संग्रह किंवा अनेक कविता त्यांच्या वतीने केल्या गेलेल्या आहेत. एक लोकप्रिय अशा पद्धतीचे हे भारताचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कक्ष आहे. 17 धावा या षटकारांशी इथे आपण धावफलकावर पाहू शकता. चेतनच्या वतीने हे षटक क्रमांक 2 फेकलं जात आहे. आपण बघतोय ओमसाई भंगारपाडा संघ या मॅच मध्ये खेळत आहे आणि ओमसाई भंगारपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा कळवलेल्या आहेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राकेश गायकवाड साहेबांनी. त्याचप्रमाणे मनखुश नाईक साहेब कोळीकोपर यांच्या माध्यमातून देखील ओमसाई भंगारपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मनखुश नाईक साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक बाईक देखील पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी देखील आहोत. त्यांचे हार्दिक स्वागत देखील आम्ही करीत आहोत. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेकविध स्तरामधून खरं तर सहकार्य मिळालेलं आहे या स्पर्धेला. उजव्या स्टेजच्या बाहेर अगोदर जाऊन कमिट झाले होते, तयार होते अशा पद्धतीच्या चेंडूसाठी ऑन ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. कावू कॉर्नर रिजन मध्ये चेंडू वाढून फेकी केली गेली. 2 धाबा निश्चितच आलेले आहेत. शतेषु जायते शूरा, सहस्रेषुच पंडिता, वक्ता दस सहस्रेषु, दाता भवती वानवा असं म्हटलं जातं. 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये एखादा चांगला वक्ता जन्माला येतो. परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची वाणवा असते आणि ती वाणवा खरं तर इथे फुलफिल करत असताना अनेक दाते समोर आलेले आहेत. आपापल्या परीने खरं तर या स्पर्धेला हातभार लावण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. एकूण धावा धावफलकावर आहेत 21. गोलंदाज चेतन दोस्वार, चेतन गोसावी यस डाऊन दी ट्रॅक अगदी चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ड्राईव्ह केलं होतं, एकदम निश्चित इकडे सुद्धा उपलब्ध होती. 22 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आता ही वेळ अशी आहे जिकडे संपूर्ण खरं तर प्रकाशही नाही आणि पूर्णपणे अंधार नाही, अशा अगदी मध्यावर येऊन आपण ठेपलेलो आहोत. आणि म्हणूनच की काय हरीश पांड्या सर इकडे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले. पुन्हा एकदा उजव्या स्टेजच्या बाहेरून लॉफ्टेड हिट दाखवायचा होता, मिस टायमिंग फटका आणि खरं तर इथे आपण पाहिलं फलंदाज जेलबादच्या रूपाने विक्की तरे बाद झाले.
आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या संदेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या निलेश तो अब जो रात्रि क्रिकेट है उसकी शुरुआत हो जाएगी. जो दिए हैं वो अब जलाए जाएंगे. 2 ओवर 22 रन 1 विकेट. ये देखिए किस तरह से कैप्चर किया गया है प्लेन को. सुपर वर्क. सेंटिनल्स ऑफ द स्काई ऐसा कहा गया है. और सतीश शरण 9 बॉल 17, सागर 0 पर, सिद्धेश वास्कर 1 ओवर 11 रन, कोई विकेट नहीं. सेकंड स्पेल मध्ये सिद्धेश आले. पहिला चेंडू इथे पायांवर आदळलाय. पंचांचं बोट आभाळाकडे म्हणजे फलंदाज खेळाडू कक्षाकडे. पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या बाळगोपाळ सोनाळेपाडा संघाला. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी. बहुत बढ़िया स्टंप टू स्टंप बॉल थी सिद्धेश वास्कर की, और इसका कोई जवाब नहीं था. सिद्धेश वास्कर अच्छी तरह जानते हैं पहले ओवर में 11 रन दिए, मुझे वापसी करनी होगी, और बिल्कुल सीधे स्टंप पर उन्होंने गेंद को रखा. ज़्यादा मूवमेंट नहीं था और शफल होकर खेलने के प्रयास में आउट हो गए बल्लेबाज LBW 22 for 2. सिद्धेश ह्या बेस चांगला फटका आपण खरं तर पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. लॉंग ऑन मध्ये चेंडू आडून फेकी गेली. एक धाव निश्चितच मिळालेली आहे. सुरुवात स्वतःसाठी चांगली केलेली आहे. इथे फलंदाज मयूर तरेन सलामीची जोडी आता खेळाडू कक्षामध्ये विसावलेली आहे. सतीश हरड बाद होण्यापूर्वी 17 धावा, त्याचबरोबर विकी तरे बाद होण्यापूर्वी 5 धावांचा व्हायटल कॉन्ट्रीब्युशन इकडे त्या दोन्ही फलंदाजांनी दिलेला आहे. सिद्धेश फुलटॉस आहे. या बेस टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल आहे. या बेस चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होताना आपण पाहिलेलं आहे. चेंडू आडून फेकी केली गेली आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव निश्चितच इकडे पूर्ण झाली. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत फलंदाजाने आपल्याला दाखवलेले आहेत. 2 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. सिद्धेश वास्कर दुसऱ्या स्पेलमध्ये खरं तर स्वतःला घेऊन आलेले आहेत. यावेळेस पूल केलं होतं डीपमध्ये कावू कॉर्नर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू आडून पुन्हा एकदा फेकी केली जाईल. 1 धाव निश्चितच इकडे सुद्धा आलेली आहे. या तिसऱ्या षटकाने या खरं तर इनिंगचा मोमेंटम थोडा ब्रेक केलेला आहे. ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये धावा येत होत्या 11-11 22 आले होत्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजांना शांत ठेवलेला आहे. संयम दाखवण्यासाठी भाग पडलेला आहे. अगदी अचूकतेने गोलंदाजी करत असताना गोलंदाज सिद्धेश वास्कर याला आपण पाहिलेला आहे. पूर्वानुभव वापरतायत. फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल चेल आणि क्रमांक 3 चा फलंदाज इथे बाद होतोय बाळगोपाळ सोनारेपाडा या संघाचा. परदा रंगली ने ये कैच को अंजाम दिया, और बाल गोपाल सोनालेपाड़ा टीम ने शुरुआत भले अच्छी की हो, लेकिन अब पूरी तरह से वापसी की है सिद्धेश वास्कर और ओम साई भंगारपाड़ा ने. पंचवीस धावा धावपलकर आहेत. या अगोदर फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. मयूर तरेच्या साथीने नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होत असताना मोनिश तरे याला आपण आता बघत आहोत. तरे बंधू मैदानाच्या आतमध्ये इथे चांगली फलंदाजी त्यांच्या वतीने अपेक्षित असेल. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसरी मिळाली. वळणासाठी तयार होते. डायरेक्ट हिटर आली आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघू. पंच आपल्याकडे वळलेत. इन बिटवीन दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. ज्यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या त्यावेळेस फलंदाजाची बॅट इथे ग्राउंडेड झाली की नाही या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तिसऱ्या पंचांकडे इथे
मैदानी पंच वळलेले आहेत. चेंडू पडल्यानंतर उसळी मिळाली होती, त्याचबरोबर गती परिवर्तन होतं, त्याचबरोबर आतल्या अंगाला वळला होता. या सगळ्या गोष्टी एका फलंदाजाच्या विरोधातल्या आपण पाहिल्या आणि म्हणूनच फलंदाज तयार सुद्धा नव्हते. आणि चेक. यानंतरचा सामना असेल हर्षाली स्मृती जून अंदुरकी विपक्ष गुरुबादेवी प्रसन्न फुंडे. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. हर्षाली स्मृती जून अंदुरकी आणि फुंडे संघ गुरुबादेवी प्रसन्न फुंडे, दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. नॉट आउट. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. एकूण धावफलकावर आपण पाहिलं तर ते आतापर्यंत आहेत 9.00च्या धावगतीने. 27 पहिल्या षटकामध्ये, 11 दुसऱ्या षटकामध्ये, 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये म्हणजे व्यक्तिगत कोट्यातील दुसरं षटक टाकत असताना सिद्धेश वास्कर याने चांगली वापसी केलेली आहे. 5 धावा देत असताना 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावर. उर्वरित 3 षटकांसाठी जाऊया व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांकडे. धन्यवाद आपका। दोस्तों, आप देख रहे हैं जीटीसी के यूट्यूब चैनल पर श्री सिद्धिविनायक अंजूर और कपिल पाटिल फाउंडेशन द्वारा प्रस्तुत केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज कप 2023। इसके मुख्य आयोजक है सुकेश डाकी और नीलेश पाटिल। एवन जोड़ी और ये एवन टूर्नामेंट की कल शुरुआत हुई। इस वक्त खेल रही है बाल गोपाल सोनालेपाड़ा और ओम साई भंगारपाड़ा। ये दो टीमों के बीच में ये द्वंद्व और चेतन गोसावी यहाँ पर नए ओवर की शुरुआत कर चुके हैं। बैटर है मोनिश तरे। तरे ने इस बार बैठक शॉट लिया, बॉल गई बैकवर्ड ऑफ स्क्वायर। 1 रन पूरा ज़रूर किया था और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अब 3 विकेट के नुकसान पर 29। 32 बाइक और 1 4 व्हीलर कार इस प्रतियोगिता में दिए जाएंगे। ओम साई भंगारपाड़ा टीम की बॉलिंग चल रही है। अगली गेंद फुल टॉस थी, तान दिया, वहां पर दौड़ कर आए थे, कैच तो नहीं हुआ लेकिन चौका ज़रूर बचाया। थोड़ा मुश्किल रहता है आंखों में सुरमा लगाकर कैच लेना, क्योंकि ये ट्वाइलाइट का समय है, जब शाम ढल रही है और रात का आगमन होने जा रहा है। ये दो के बीच का समय, ट्वाइलाइट 30 for 3। लोअर फुल टॉस, इस बार ड्राइव कर दिया, बहुत ही उम्दा टाइमिंग के जरिए लगने वाला ये खूबसूरत चौका। कपिल पाटील साहेबांनी स्पर्धा गाजतई लई जोराने, स्पर्धा गाजतई लई जोराने, ये झाला ना कधी होणार नाही भव्य। बहुत उम्दा टाइमिंग, 34 for 3। और इस बार प्लेडन हो गए, बदला ले लिया, मोनिश तरे को बोल्ड आउट कर दिया 7 रन पर। बहुत अच्छी गेंदबाजी ओम साई भंगारपाड़ा द्वारा। आज गुरुवार है, शिरडी के साईं बाबा का वार भी है। ओम साई भंगारपाड़ा टीम स्कोर अब 4 विकेट के नुकसान पर 34। मोनिश तरे और मयूर तरे की पार्टनरशिप टूटी। अगला मुकाबला हर्षाली स्मृति जून अंदुर की और गुरबा देवी प्रसन्न फुंडे। फुंडे आते ही प्रथमेश मात्रे का नाम पहले आता है। बहुत भव्य क्रिकेट उन्होंने खेला। सिद्धेश वास्कर, करण मढ़वी, ये जो नाम गावदेवी गावटन उरन टीम के लिए खेलते हुए 70-70 बिग बैश सूरत में बहुत भव्य प्रदर्शन था सिद्धेश वास्कर, करण मढ़वी का। और आज पिछले 3 साल में बहुत बड़ा नाम ये दो खिलाड़ियों का रहा है। 34 for 4 चेतन गोसावी 18 रन देकर 2 विकेट ले चुके हैं। और इस बार क्या परफेक्ट बॉल थी, स्नॉटर। ओवर समाप्त होता हुआ 4 ओवर के बाद 34 पर 4। चेतन गोसावी 2 ओवर 18 रन 2 विकेट। सिद्धेश वास्कर 2 ओवर 16 रन 2 विकेट। 4 ओवर 34 रन 4 विकेट। महेश पाटिल 0, मयूर तरे 4। करंट रन रेट 8.5, प्रोजेक्टेड स्कोर 52। नए गेंदबाज है प्रतीक कटेकर। देखिए, अभी बहुत सारे मैचेस होने इस प्रतियोगिता में, लेकिन रात्रि क्रिकेट का एक अलग मजा है
और अब रात की तरफ हम बढ़ते हुए, जो दोपहर की गर्मी थी वो अब दूर हो जाएगी और अब ठंड का साम्राज्य होगा। रात को इस परिसर में अगर आप बाहर जाते हैं, थोड़ा सा भी मंडप के बाहर निकलते हैं, तो आपको महाबलेश्वर जाने की ज़रूरत नहीं है, ना आपको शिमला कुल्लू मनाली जाने की ज़रूरत है। कुछ दिन तो गुजारिए भिवंडी में। 34 for 4 नया ओवर करेंगे प्रतीक कटेकर, राइट आर्म ओवर, शरीर से काफी दूर खेले थे, बॉल थोड़ी नीचे भी रही थी। अच्छी शुरुआत ओमसाई बंगारपाड़ा टीम द्वारा। गेंदबाजी में उनके दोनों गेंदबाज, जिनको पहले 2-2 ओवर दिए गए, दोनों के बीच में 4 विकेटें गिरी, हर ओवर में 1 विकेट गिरा है, ये हम कह सकते हैं। इस बार हेलीकॉप्टर उड़ नहीं पाया मयूर तरे का। तरे 6 बॉल 4, महेश पाटिल 1 बॉल 0। बहुत ही रंग बिरंगी कपड़े आप देख सकते हैं। और पायजामा क्रिकेट, इसको 1977 में नाम दिया गया। कैरी पैकर ने जब चैनल 9 पर रिबेल क्रिकेट की शुरुआत की थी। हमारे जो भी इलेक्ट्रिशियन है, आपको तुरंत कॉमेंट्री बॉक्स में आना है। आपले जे इलेक्ट्रिशियन आहेत त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी, धन्यवाद। 34 for 4, 34 पर 4 ओमसाई बंगारपाड़ा टीम। इस बार यॉर्कर थी, स्ट्रेट एंड फुल और लेग बाय। खास करके थाना, पालघर, रायगढ़, मुंबई, इसमें कई जगहों पर आप देखेंगे पाड़ा है, देवी पाड़ा, अप्पा पाड़ा, ऐसे अलग अलग नाम रहते हैं। लोअर फुल टॉस ड्राइव किया, 1 रन यहां पर पूरा करते हुए महेश पाटिल। महेश पाटिल को चाहिए कि साथ निभाए। 35 for 4। इस बार धीमी गेंद थी, बल्ले को फूंक मारती हुई, और यहां पर प्रतीक कटेकर, उनके रोल मॉडल है विश्वजीत ठाकुर, जिसने उन पर ध्यान दिया और उनको तैयार किया। बड़ी बात है, 5 ओवर 36 रन 4 विकेट। इस ओवर में केवल 1 रन आया, कम खर्चा फुल खर्चा। हर्षाली स्मृति जुनांदूर की आणि गुरबा देवी प्रसन्न फुंडे, ये 2 टीमें। विश्वजीत ठाकुर भी अगर ये मैच देख रहे होंगे तो कहेंगे शाबाश प्रतीक, माझ्यासारखा गोलंदाजी टाकली। समीर कटेकर, एक कटेकर अभी अभी गए और दूसरे कटेकर अब आ चुके हैं। कमजोर स्कोर है यहां पर सोनाली पाड़ा का। इस बार बल्ले का अंदरूनी सिरा, रूबी कट और 1 रन। वाइडिश फाइन लेग पर। शांत क्रिकेट चल रहा है, कोई ज्यादा रन नहीं बन पा रहे और परिस्थितियां नियंत्रण में ओमसाई बंगारपाड़ा टीम के लिए। 37 for 4 लास्ट ओवर। आप देख रहे हैं यहां पर थर्ड अंपायर ने रेफर किया बीमर के लिए, रनआउट के लिए। अपील ऑफ रनआउट। स्टंप्स के पीछे अपने आप को पोजीशन किया। अब बॉल पहुंची है, बॉल पकड़ी है। थर्ड अंपायर निर्णय सुनाएंगे।
फोटो फिनिश फ्रेम टू फ्रेम आपको दिखा रहे हैं, जहां पर अब थर्ड अंपायर रिव्यू कर रहे हैं। हमारे लाइट के टावर्स अब प्रज्वलित हो रहे हैं और अगले आधे घंटे में लाइट्स और ब्राइट हो जाएंगी जब पूरी रात ढलेगी। बहुत मेहनत का काम होता है, नाइट क्रिकेट नेवर इजी, लेकिन नीलेश पाटिल और सुकेश डाकी, आइए देखते हैं उनके टूर्नामेंट की एक झांकी। नॉट आउट दिया गया है तो 1 रन यहां पर और स्कोर आगे बढ़ता हुआ। कटेकर की गेंद इस बार उठा दिया। अब ये हवा के साथ साथ घटा के संग संग श्री सिद्धिविनायक स्टैंड के ऊपर से हवा में हिलकोरे खाती हुई 6 रन। नादी लागले त्या नादी ते झाले छू मंतर, क्या बात है, मानलं पाहिजे। 43 फॉर 4, मयूर तरे 10 बॉल 10, महेश पाटिल 3 बॉल 2, समीर कटेकर अगले मैच के टॉस के लिए हमारे काबिल दोस्त सुनील शेड़के, इनको आप देखेंगे। हर्षाली स्मृति जून अंदुर की और गुरबा देवी प्रसन्न फुंडे। कुमारभाई पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। निलेशजी पाटील यांचे बंधू, सुस्वागतम। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023। फोर्टी 43 फॉर 4, मयूर तरे 10 बॉल 10, महेश पाटिल 3 बॉल 2, समीर कटेकर आखिरी ओवर अंजाम कर रहे हैं। ओम साई बंगारपाड़ा टीम, बहुत ही ब्राइट ब्लू कलर है उनका, रॉयल ब्लू। 43 फॉर 4। अब खेल शुरू होता हुआ। वाइड बॉल, हाथ से बॉल ड्रॉप की थी और उसका खामियाजा देना होगा। 44 फॉर 4, 44 पे 4। बाल गोपाल सोनाले पाड़ा टीम ये बैटिंग करती हुई। इस बार बेहतर बॉल थी, थोड़ी धीमी भी रखी और पिचअप कराया और उसका कोई जवाब नहीं। देखिए, आंखों को एडजस्ट होने में भी समय लगता है, क्योंकि अब रात ढल रही है। ऐसे में बॉल को साइड करना, उसको खेलना, ये चुनौती है बॉलर बैटर दोनों के लिए। इस बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास नाकामयाब रहे। अच्छी गेंदबाजी इस वक्त आखिरी ओवर में। 8 रन अब तक आए हैं, स्कोर है 44, 4 विकेटों पर। परिस्थितियां पूरी तरह से नियंत्रण में इस वक्त बाल गोपाल सोनाले पाड़ा के सामने ओम साई बंगारपाड़ा की। 1 रन और, रनों के लाले पड़े हैं। रन बनाने होंगे। ऑमलेट खाना है तो अंडा फोड़ना पड़ेगा, मैच जीतना है तो रन बनाने पड़ेंगे। 44 फॉर 4। अब वो एक सिंगल के जरिए स्कोर 45, 4 विकेट पर। इस बार बॉल शॉर्ट स्टॉप पर रोकी गई है, एक से ज्यादा मिल नहीं पाएगा। ओवर यहां पर समाप्त होते हुए 46 रन 4 विकेटों के नुकसान पर। मैच जीतने के लिए 47 रनों की जरूरत। समीर 1 ओवर में 10 रन आए। महेश पाटिल 4 बॉल 3 नाबाद। मयूर तरे 13 बॉल 11 नाबाद। 46 पर 4। आइए अब सीधा आपको लिए चलते हैं अगले मैच के टॉस के लिए। हर्षाली स्मृति जून अंदुर की विपक्ष गुरबा देवी प्रसन्न फुंडे, और ये टॉस को अंजाम देने के लिए अब हमारे काबिल दोस्त सुनील शेड़के टॉस बॉक्स की तरफ अब तवज्जो करेंगे।
धन्यवाद हरीश पांड्या सर. यानंतरचा महत्त्वाचा सामना आपण बघणार आहोत. हर्षाली स्मृती जून अंदुरकी आणि त्यांच्या विरोधात गुरुबादेवी प्रसन्न फुंडे या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक अगदी लवकरात लवकर आपण नाणेफेकी कक्षाच्या दिशेने यायचं आहे. खरं तर मुख्य नाणेफेकी कक्षामध्ये काही तयारी सुरू आहे आणि याचा औचित्य साधत असताना आपण मुख्य व्यासपीठाच्या खालच्या मजल्यावर समोर यायचं आहे. विनंती असेल कुमारजी पाटील साहेब, आपण ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी यायचं आहे. आई गुरुबादेवी प्रसन्न फुंडे संघाचे संघनायक आपण लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. जो संघ कर्णधार मिड ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल त्याला आयोजकांच्या वतीने पेनल्टी जाहीर केली जाईल. आणि या सूचना अगदी ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि म्हणून नाणेफेकीचं गांभीर्य अतिशय मोठं आहे आणि लगेचच नाणेफेक संपन्न करण्यासाठी आई गुरुबादेवी प्रसन्न फुंडे संघाचे संघनायक आमच्याबरोबर जोडले जावेत ही विनंती. This will be the last official call for Gurubadevi Prasanna Funde's captain. Please report as early as possible into the toss box. नाणेफेकी साठी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षाकडे प्रस्थान करत आहेत. या अगोदर हर्षाली स्मृती जून अंदुरकी संघाचे संघनायक आमच्याबरोबर जोडले होते आणि आई गुरुबादेवी प्रसन्न फुंडे संघाचे संघनायक थोड्या उशिराने काय होईना नाणेफेकी कक्षामध्ये आलेले आहेत. निर्धारित 6 षटकांचा सामना. नाण्याच्या दोन बाजू इथे संघ कर्णधारांना दाखवल्या जात आहेत. A1 जोडी अशा पद्धतीने कॉलिंग आहे आणि नाणेफेक त्यांच्या विरोधात. नाण्याची दर्शनी बाजू केंद्रीय पंचायती राज मंत्री 20 TBC आपण पाहिलेली आहे. मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे हर्षाली स्मृती जून अंदुरकी संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकलीत. ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठी स्पर्धा जिकडे 32 बाईक्स आणि त्याचबरोबर एक 4 व्हीलर बक्षिसाच्या स्वरूपात आपण बघत आहोत. नाणेफेक जिंकले. समोरचा संघ उरण विभागातील एक मातब्बर संघ आहे आणि रात्रीच्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय काय घ्याल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचदा कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. इथे ज्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत त्याचा विचार करत असताना हा जो निर्णय तुम्ही घेतलाय त्याची काही कारण मीमांसा तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचं आणि त्यानंतर समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखून दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट चेस करायचा, अशाच पद्धतीने खरं तर तुमची मनोमन इच्छा असेल. ही स्पर्धा भारतातील अव्वल दर्जाची अग्रमानांकित स्पर्धा A1 जोडीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या भेटीला आणलेली आहे. या आयोजनासंदर्भात निश्चितच तुमचं मत आम्ही जाणून घेऊ. आयोजन खूपच छान आहे आणि त्या मला निलेश दादा, सुकेश दादा यांनी खेळायला चान्स दिली त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
आपण जाऊया फुंडे संघाच्या संघनायकाकडे. नाणेफेक तुम्हाला गमावावी लागलेली आहे आणि निर्धारित 6 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीला तुम्ही आता फलंदाजी करणार आहात. ॲज अ कॅप्टन निर्धारित 6 षटकांमध्ये पार स्कोर किती असेल असं तुम्हाला वाटतं? 65 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. 65 म्हणजे 65 धावा हे कदाचित पार स्कोर असू शकतो. तुमच्यासाठीही तोच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक स्पर्धा तुम्ही खरं तर उरण विभागात, पनवेल विभागात अनुभवत असाल आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वाची उंची वाढवणारी स्पर्धा आपण निश्चितच बघत आहोत आणि म्हणून या स्पर्धेच्या संदर्भात, या आयोजनासंदर्भात तुमचं मत? नक्कीच आम्ही गेल्या वर्षी पण ही स्पर्धा खेळलेलो आहे आणि या स्पर्धेचं महत्त्व आम्हाला नक्कीच माहिती आहे. कारण का गेल्या वेळी आम्ही सुपर 8मध्ये होतो, आम्ही नक्की जिंकण्याचा प्रयत्न केलेला. परंतु या स्पर्धेचा आम्ही एकदम भरपूर टाईमपासून वेट करत आहोत. खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. खरं तर ती प्रत्येकाला असते. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, याचंही गांभीर्य आपण राखत आहोत. ही नाणेफेक मित्रांनो संपन्न झालेली आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असेल. नाणेफेक जिंकलेली आहे. जू नांदुरकी संघाचे संघनायक निर्धारित 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः ते करतील गोलंदाजी. आणि एक महत्त्वाची सूचना इथे नाणेफेकी कक्षामध्ये ही गुरुबादेवी प्रसन्न फुंडे संघाचे संघ कर्णधार स्पोर्ट्स किटमध्ये उपलब्ध नव्हते, उपस्थित नव्हते आणि म्हणून 2 धाबांनी त्यांना इकडे पेनलाइज केलं गेलेलं आहे. खेळ कोणताही असो, शिस्त ही त्याची दुसरी बाजू असली पाहिजे आणि हा चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. नाणेफेक कंप्लीट झाली. जाऊया समालोचन कक्षाच्या दिशेने. धन्यवाद. धन्यवाद सुनील शेळके। खेल की शुरुआत हो चुकी है। 2 रन स्कोर बोर्ड पर। इस बार बहुत ही बेहतरीन स्ट्रेट ड्राइव, लेकिन लाजवाब फुटवर्क मिड ऑन के खिलाड़ी का। पैर से गेंद को रोका वहां पर महेश पाटिल ने और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है। नक्कीच इथे चौकार वाचवलेला आहे महेश पाटीलने। पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर। फुटवर त्याचं चांगलं होतं, फलंदाजाने तर फटका चांगलाच सजवला होता, परंतु महेशचं फुटवर चांगलं वाटलं। सिद्धेश वास्कर आणि सध्या मैदानामध्ये प्रशांत खेळताना दिसत आहेत। रन करायचे आहेत या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी। 47। इस बार लॉफ्ट करने का प्रयास था, अच्छी लाइन ऑफ स्टंप के करीब से गेंद गुजर गई थी विकेट कीपर के पास। खड़े खड़े ही उठाकर खेलना चाहते थे वहां पर सिद्धेश वास्कर और उनके साथ प्रशांत कटेकर है सलामी बल्लेबाजों के रूप में। खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं कुणाल सिद्धेश। एक ऐसे बल्लेबाज है जो घंटों का काम निश्चित रूप से मिनटों में कर जाते हैं। आणि करताना देखील दिसेल, कारण सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे। मागील हंगाम देखील खूप चांगला खेळला तो प्रोफेशनल क्रिकेट। लेकिन मयूर ने बहुत बढ़िया गेंदबाजी की। इस बार गति में हल्का सा परिवर्तन किया, हल्के हाथों से पुश करते हुए एक तेज सिंगल पूरा करते हुए बल्लेबाज सिद्धेश बांध कर रखा गया पहले ओवर में दोनों भी सलामी बल्लेबाजों को। ओवर समाप्त हुआ। ओम साई भंगारपाड़ा टीम का स्कोर है 5 रन बिना किसी नुकसान के। पहिलं षटक समाप्त, फक्त 5 धावा। 47 रन करायचे आहेत। पहिलं षटक जे टाकलं मयूर तरेने त्याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे। अचूकता त्याच्याकडे आहे, विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये जबाबदारीने गोलंदाजी केली आहे। 47 रन डिफेंड करायचे आहेत अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेचं जे षटक होतं त्याच्यामध्ये नक्की दबाव बनवलाय ओमसाई भंगारपाडा टीमवर गोलंदाजी करणाऱ्या संघाने। आणि आपण पाहतोय सिद्धेश वास्करला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही, परंतु या ओव्हरमध्ये 3 बॉल त्याने फेस केले। 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत। म्हणजेच काय तर मयूरची गोलंदाजी धारदार आणि अतिशय चांगली राहिली। जी हाँ, बहुत सटीक लाइन और लेंथ के साथ उन्होंने गेंदबाजी की। हाथ खोलने के लिए मौके दे नहीं बल्लेबाजों को। पावर प्ले में इस तरह की गेंदबाजी करना, वो भी एक दिग्गज खिलाड़ी के सामने, निश्चित रूप से अपने आप में एक बड़ा कमाल है। अब बचे हुए 5 ओवर्स में 42 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए ओम साई भंगारपाड़ा को। बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम के कैप्टन ने टॉस जीता था इस मैच का, पहले बल्लेबाजी चुनी, लेकिन बल्लेबाजों ने थोड़ा सा दगा दिया टीम को। जो स्कोर चाहते थे कहीं ना कहीं कैप्टन वो बना नहीं पाए बल्लेबाज। 17 रन बनाए थे टॉप ऑफ द ऑर्डर सतीश हारड ने, उनके अलावा 11 रन मयूर ने बनाए थे, जिन्होंने गेंदबाजी बहुत बढ़िया की है पहले ओवर में। नया ओवर लेकर आशीष तरे। आक्रमण अच्छा है सोनालीपाड़ा टीम का। जगह मिली है और हाथ खोले, गैप ढूंढा है स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में। 4 रन। इस बार आगे रखी हुई गेंद, हल्का सा पेस परिवर्तन।
इस बार भी स्क्वायर ऑफ द विकेट खेला था, लेकिन सीधे फील्डर के पास। रनिंग बिटवीन द विकेट्स बढ़िया देखने को मिल रही है, तालमेल अच्छा है दोनों सलामी बल्लेबाजों के बीच में। पिछले ओवर की अंतिम गेंद पर भी जिस तरह से शॉट एक्स्ट्रा कवर पर खेलकर सिंगल लिया गया था वो काबिल तारीफ था। आंखों ही आंखों में इशारा कर देते हैं एक दूसरे को और सिंगल चुरा लेते हैं सिद्धेश वास्कर और प्रशांत कटेकर। रन संख्या अब दोहरे अंकों में पहुंचती हुई। यहाँ पर गेंदबाजों को काफ़ी सतर्क रहने की आवश्यकता है। पहले ओवर में खासतौर पर जो मयूर ने दबाव बनाया है उसको और आगे बढ़ाने की जिम्मेदारी है आशीष के कंधों पर, लेकिन उनके ऊपर आक्रमण किया जा रहा है। लॉफ्टेड शॉट, गेंद को भेज दिया है सारा एंटरप्राइजेस स्टैंड के ऊपर से, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन। अंजरवाला नवलाई गाजला, निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला. चांगलं टायमिंग प्रशांतच्या बॅट मधून पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका होता आशिष तरेच्या विरुद्ध. अगदी एक पाय थोडासा बाजूला काढत असताना डाऊन दी ग्राउंड समोर व्ही शेप मध्ये फटका सजवला. लॉंग ऑफला षटकार त्याच्या सारा एंटरप्राइजेस स्टँडच्या दिशेने ठोकण्यात आला त्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 16. आता प्रशांत शांत नाहीये, त्याच्या बॅट मधून सिक्सर आलाय. वो फ्रंट फुट को आगे खींचा था, लेकिन गेंद की लाइन में वो फ्रंट फुट लेकर नहीं गए थे। वो थोड़ा सा बाजू में रखा था, जैसा आपने कहा, थोड़ा लेग स्टंप की दिशा में था, लेकिन हाथ खोलने के लिए वो जगह बनाई थी बैट्समैन ने। हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत बढ़िया। एक और बेहतरीन स्ट्रोक, इस बार बहुत ही क्रैकिंग कवर ड्राइव, नहीं रोक पाए फील्डर, 4 रन। असताना स्ट्रोक साठी जागा बनवली, इनसाइड आउट थ्रू दी कवर. अतिशय देखणं. पहले ओवर में जरूर प्रशांत को शांत रखा गया था, लेकिन अब अपने हाथ खोलते हुए रनों की रफ्तार को बढ़ाते हुए ये बेहतर है। इस बार जड़ में रखी हुई गेंद खदेड़ कर निकाला उसको। इससे पहले कि गेंदबाज फील्ड करते अपनी दाहिनी तरफ जाकर 1 रन लेने का मौका बैट्समैन के पास। रन संख्या आगे बढ़ती हुई 21 रन बिना किसी नुकसान के। अब केवल 26 रन दूर है जीत से ओम साई भंगारपाड़ा। या लेंथवर तुम्ही वाचू शकता. थोडंसं यॉर्कर लेनचा वापर करावा लागेल, कारण दोन्ही बॅटर वेगाने रन करण्यासाठी जाणले जातात. प्रशांतने मात्र चांगला खेळ दाखवलाय. 14 धावांवर तो खेळतोय आणि 7 रनवर आहे सिद्धेश वास्कर. मात्र 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। इस बार गेंद कमजोर थी, केवल पुश किया सीधे कवर के पास खेलते हुए। एक और अच्छा सिंगल। ये जो सिंगल चुराने की इन 2 बल्लेबाजों की अदा है, इस पर कई दर्शक इस समय फिदा हो रहे हैं। बहुत ही बढ़िया तालमेल है। और इसके साथ ही ओवर की समाप्ति, पावर प्ले समाप्त हुआ। स्कोर है 22 रन बगैर नुकसान के। पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 5. या ओव्हरमध्ये 17 धावा आशिष तरेने खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आला. चांगली फलंदाजी राहिली आहे, खास करून प्रशांतची. तो 14 धावांवर खेळतोय, 8 धावांवर खेळतोय सिद्धेश वास्कर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, रन झालेले आहेत 22. आणि आता स्ट्राइकिंग एंडला खेळताना दिसेल तुम्हाला सिद्धेश वास्कर. पुल बी का ये मुकाबला है। इसके बाद पुल सी के मैच की तरफ हम बढ़ने वाले हैं। हर्षाली स्मृति जू नांदुरकी और गुरबा देवी प्रसन्न फुंडे उरन के बीच में बड़ा मुकाबला रहेगा। और फुंडे टीम ने पिछले सीजन में लाजवाब प्रदर्शन किया था इस प्रतियोगिता में। प्रथमेश मात्रे ने बहुत बढ़िया बैटिंग की थी, उनके बल्लेबाजी का जलवा देखने को मिला था। और इस सीजन में भी वो उम्मीद की जा सकती है कुणाल। सुपर 8 पर्यंत त्यांचा प्रवास राहिला, मगाशी कॅप्टनने सांगितलं. आणि भरपूर प्रतीक्षा आम्ही करत होतो या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि आता ती प्रतीक्षा समाप्त झाली आहे. कॅप्टन मैदानामध्ये आता थोड्याच वेळामध्ये उतरणार आहे आपल्या टीमसह. आणि याही वर्षी त्या टीमकडून भरपूर अपेक्षा आहेत, कारण फुंडे संघ उरण परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे. किशोर सारखा खेळाडू त्यांच्या टीममध्ये, मजा येईल त्या टीमला पाहायला इन ॲक्शन. सांसद क्रीडा महोत्सव के अंतर्गत इस टूर्नामेंट का आयोजन। दिशा से भटके फुल टॉस, गेंद उसका फायदा उठाते हुए बिल्कुल गैप में निकाला है लॉन्ग लेग की तरफ, 4 रनों के लिए। चौके के साथ इस ओवर की शुरुआत। कुणाल, मैंने ज़्यादा क्रिकेट नहीं खेला है, थोड़ा बहुत खेला है, आपने भी शायद बहुत ज़्यादा नहीं खेला है, लेकिन आप भी बल्लेबाजी करते तो इस गेंद पर चौका तो बटोर ही लेते। नाही, अगदी बरोबर आहे. मी देखील मारलाच असतं, परंतु इथे सिद्धेश मारतोय ती जमेची बाजू टीमसाठी. त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. या बॉलवर मीही देखील मारला नसता, सिद्धेशने देखील मारलेला नाहीये. नंतर थोडासा बाहेर निघाला बॉल पडल्यानंतर. पहिला फुल टॉस होता, त्याच्यावर रन आले. त्याच्यानंतरचा बॉल कमबॅक करणारा राहिलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी मयूर तरेच्या माध्यमातून. चांगला रनअप आहे मयूरचा, एक चांगला यंगस्टर, परंतु समोर सिद्धेश आहे. आमचे गुणलेखक मित्र अल्पेश गायकवाड यांचे इथे आगमन झालं. वेलकम अल्पेश, आपलं स्वागत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, 1 रन कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न सिद्धेश, रनची भूक इथे पाहायला मिळते. 2 धावा मिळतील सिद्धेश वास्करच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आता 28. कई सारे दर्शक ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए, हमारे कई अच्छे जो मेहमान हैं वो भी जुड़े हुए हमारे साथ, जिसमें खोली कोपर से मनखुश नाइक साहब, आकाश नाइक साहब और चरण राउत साहब हमारे साथ जुड़े हुए हैं, जिन्होंने कि ऑल द बेस्ट कहा है ओम साई भंगारपाड़ा टीम को। ऑल इज इस समय वेल है ये कहा जा सकता है। हालांकि ये गेंद डॉट चली गई है, गेंद के लाइन में ठीक तरह से नहीं थे बल्लेबाज मनकुश नाइक साहब, आकाश नाइक साहब और चरण राउत साहब की ओर से ऑल द बेस्ट ओम साई भंगारपाड़ा टीम के लिए। इन सभी व्यूवर्स का, इन मेहमानों का हम हार्दिक स्वागत करते हैं जो कि हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं जीटीसी लाइव पर सीधा प्रसारण इस समय देखते हुए। टर्न कर दिया है स्क्वायर लेग के सामने से, फील्डर है डीप में, 1 ही रन मिलेगा यहाँ पर। और अब यहाँ से सिंगल डबल से भी बात बन सकती है। बल्लेबाज अच्छी तरह से इस बात से वाकिफ है। समीकरण लेस देन रन बॉल है, 19 गेंदों में मात्र 18 रनों की आवश्यकता है। सभी विकेट सुरक्षित है, पूरी तरह से शिकंजा कसती हुई इस मैच पर ओम साई भंगारपाड़ा। हावी झालाय संघ ओम साई भंगारपाडा। शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 29 धावा झाल्यात, त्याच्यामध्ये 15 केल्या सिद्धेशने, 14 केल्यात प्रशांतने. एक षटकार मगाशी प्रशांतने मारला होता, तो सध्या स्ट्राइकिंग एंडला असेल. कुछ डॉट गेंदें जरूर गेंदबाजों ने की है, कुछ अच्छी गेंदें की है, जिससे कि ये गेंद है धीमी गति की गेंद थी, बैकफुट पर जाकर उसको कट करना चाहते थे, ज़्यादा जगह भी नहीं थी और उस वजह से बीट हुए। थोड़ा अतिरिक्त उछाल भी रहा इस गेंद में, अच्छी गेंद थी। डॉट बॉल के साथ ये ओवर समाप्त करते हुए पहली गेंद पर चौका आया था मयूर के ओवर में, लेकिन उसके बाद ज़रूर उन्होंने थोड़ी वापसी की, लेकिन विकेट नहीं मिला है जो कि बहुत बड़ी समस्या है। 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 29 रन बिना किसी नुकसान के और बचे हुए 3 ओवर्स में 18 रनों की आवश्यकता। 18 रन करायचे आहेत आता येणाऱ्या 3 ओव्हरच्या खेळामध्ये. म्हणजेच काय तर रन बॉल इक्वेशन आलाय, सोपा सामना आहे ओम साई भंगारपाडा टीमसाठी. परंतु इथून देखील हा सामना डिफेंड केला जाईल का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विकेट प्राप्त करण्यात आलेले नाहीयेत. 3 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी झाली, दोन्ही फलंदाज चांगले खेळलेले आहेत, त्याच्यामुळे दबाव गोलंदाजी करणाऱ्या टीमवर जास्त आहे. सिद्धेश वास्करने 15 रन केलेत, 7 बॉलमध्ये 14 प्रशांतच्या खात्यामध्ये आहेत. 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 4थं षटक टाकण्याची जबाबदारी आता गोलंदाज ओमकारच्या खांद्यावर असेल. मयूरने त्याचे 2 षटक पूर्ण केलेत, आशिषने 1 षटक टाकलं, 17 धावा त्याने खर्च केल्यात. ओमकार आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. और मयूर की यहाँ पर तारीफ तो बनती ही है, 2 ओवर्स में सिर्फ 12 रन खर्च किए। ये बात अलग है कि उनको विकेट नहीं मिला, लेकिन उन्होंने अपनी तरफ से पूरी कोशिश की। विकेटचा कॉलम खाली राहिला मयूरच्या गोलंदाजीच्या पुस्तकरणामध्ये. यावेळेला चांगला बॉल मागे चाललाय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक्स्ट्रा 4 रन टीमच्या टोटल मध्ये ओम साई भंगारपाड्याच्या खात्यात. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बॅटने इथे आता हा चौकार घोषित करण्यात आला, त्यामुळे सिद्धेशच्या खात्यामध्ये या 4 धावा जातील. टीमची धावसंख्या पुढे जाते चौकाराच्या मदतीने. तिथे पहा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची मालिकावीराची कार. और उसके लिए ये छोटे छोटे जो निर्णय है ना अंपायर्स की, वो बहुत इंपॉर्टेंट है। 4 रन ये जो पॉइंट्स ऐड होते हैं खिलाड़ियों के पक्ष में, ये उसी से हम वो रिजल्ट आपके सामने लाते हैं कि कौन प्लेयर ऑफ द टूर्नामेंट है। तो पहले वो उसको लेग बाइज घोषित किया गया था, लेकिन बाद में अंपायर ने अपना फैसला बदला है। बल्ले से वो टकराने के बाद गेंद निकल गई थी बाउंड्री के बाहर। 4 रन आए हैं फिलहाल। सिद्धेश उसके बारे में ज़्यादा सोचेंगे नहीं, उनको रन्स चाहिए, रन्स किसी भी हालत में क्यों ना आए, सभी महत्वपूर्ण है। 14 धावांची आवश्यकता. अगदी चांगला उल्लेख केला अजय गरत तुम्ही, कारण एका एका रनने एखाद्या विकेटने देखील काही वेळेला आपण पाहतो मालिकेवरची बाईक जाते, परंतु यावेळेला तर सिरीज आहे कार या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे या रन खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. 4 रन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरच्या खात्यात देण्यात आल्या, सिद्धेशच्या खात्यामध्ये त्या रन गेल्यात. पिछले सीजन में 2 खिलाड़ी रेस में थे, एक तो महेश ठाकरे थे ठाकुरपाड़ा के और दूसरे खिलाड़ी थे हेमंत हरड जय बजरंग बिनार के, और आखिरकार हेमंत हरड ही विजेता बने थे, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे इस केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2022 में। और अब ये 2023 एक और नया संस्करण आपके लिए लेकर आए हैं। एवन जोड़ी नीलेश दादा पाटिल और सुकेश दादा डाकी, कपिल पाटिल फाउंडेशन, श्री सिद्धिविनायक अंजुर, इन सभी की ओर से आपका हार्दिक स्वागत है। मुकाबला थोड़ा एक तरफा चलता हुआ, हालांकि खेल क्रिकेट का है, यहाँ से भी गेंदबाज वापसी कर सकते हैं।
पॉजिटिव रहना होगा, और वो पॉजिटिविटी नज़र भी आई है गेंदबाजों द्वारा, लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया है, जिसके चलते मैच में पिछड़ी हुई है। सोनाली पाड़ा इस बार बेहतरीन शॉट हुक कर दिया है गेंद को 6 रनों के लिए। लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे महारथियाला तरी आयोजन नाही असं करायचं, कोणी कितीही महारथियाला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. आज केंद्रीय थँक्यू डीजे, थँक्यू. भरपूर शॉर्ट बॉल होता, हुक शॉट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिद्धेश वासकरच्या बॅट मधून षटकार येतोय. हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे खेळाडूचं, लवकर पिक करतो. बॉलरची लाईन एक्झॅक्ट काय, थोडासा मागे टाकलेला बॉल होता, लवकर पिक केला, पाठवला लॉंग लेगच्या वरून. आता 8 रन करायचे आहेत, 16 बॉल शिल्लक आहेत. सामन्यामध्ये पूर्णपणे वरचष्मा ओमसाई भंगारपाडाचा. चांगली गोलंदाजी केली त्यांच्या गोलंदाजाने आणि तेवढीच दर्जेदार फलंदाजी ओपनर्स करत असताना 25 रन केले सिद्धेश वासकरने. एकूण 1 रन महत्वाची या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा हुक शॉट मागे क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला रन इथे मिळणार नाही. आणि आपण सुरुवातीला चर्चा करतोय दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्येच मालिकावीराच्या कारच्या बद्दल, परंतु ज्या वेळेला संपूर्ण ग्रुप क्लिअर होतील आणि दुसऱ्या फेरीतले तिसऱ्या फेरीतले सामने सुरू होतील त्यावेळेला काय आकडे येतील त्यावेळेला स्क्रीनवर आपल्याने भरपूर चुरस असेल या खेळाडूंच्या दरम्यान, ज्यावेळेला ही ग्रँड नियोस I-10 कार जिंकण्याचं स्वप्न घेऊन खेळाडू पुढे खेळतील. और देखिए इस तरह के जब इनामात रहते हैं तो ना सिर्फ खिलाड़ी इंटरेस्टेड रहते हैं, हर एक दर्शक भी इसमें इंटरेस्ट लेता है, वो भी जानना चाहते हैं, वो भी नज़र रखते हैं हर मैच पर, हर खिलाड़ी के प्रदर्शन पर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केला. आता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय आणि या धावा मिळतील 4 चौकार. साऱ्या ठिकाणी हाय त्यांना डिमांड, अशी मंजुरी ती हाय. भावासारखी थँक्यू डीजे. जीव 4 रनची आवश्यकता. ज्या गाडीविषयी आपण चर्चा करत होतो ती गाडी आपल्या स्क्रीनवर आहे, हुंडाई I-10 ग्रँड. मालिकावीरासाठी ही कार देण्यात येईल यावर्षी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 मध्ये. आणखीन एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल या चषकाच्या माध्यमातून. 32 बाईक आणि मालिकावीरासाठी ही ग्रँड I-10. काल एक बाईक इथे देण्यात आली भिवंडी ग्रामीण या टीमला. कल्याण डोंबिवली ग्रामीणच्या विरुद्ध तो प्रेक्षणीय सामना रंगला. भिवंडी ग्रामीण स्टारने ती लढत जिंकली. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. मागील हंगामामध्ये आपण पाहिलं हेमंत हरड जो भिनार गावचा खेळाडू आहे त्यांनी कार मालिकावीराची जिंकली. आणि यावर्षी या ग्रँड I-10 वर हुंडाईच्या प्रत्येक टीमच्या खेळाडूची नजर असेल. 44 रन बिना किसी नुकसान के 4 ओवर के पश्चात ओमसाई भंगारपाड़ा. मात्र औपचारिकताएं नजर आ रही है मैच में. 12 गेंदों में सिर्फ 3 रनों की आवश्यकता है और 10 विकेटों से ये मुकाबला जीतने का मौका है. दोपहर के सत्र में गावदेवी बालकुम टीम ने पहले राउंड का मैच 10 विकेटों से जीता था, लेकिन दूसरे राउंड के मैच में करारी हार उनको झेलनी पड़ी संजय स्पोर्ट्स सावत के विरुद्ध. पुल बी में संजय स्पोर्ट्स सावत टीम ने 2 मैचेस जीते हैं और इस समय ये पहले राउंड का मुकाबला चल रहा है. एक मैच प्रचित 11 खानपे टीम ने भी जीता है और इस मैच की विजेता टीम जो है उनको अगले पड़ाव में प्रचित 11 खानपे के विरुद्ध खेलना होगा. 3 रनची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामना आता थोडासा सोपा, थोडासा नाही तर पूर्णपणे सोपा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. भंगारपाडा ओमसाई भंगारपाडा आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला, खास करून गोलंदाजांनी. आणि आता या ओव्हरमध्ये महेश गोलंदाजीसाठी. 12 चेंडूमध्ये रन करायचे 3. पंचांचा इशारा, नो बॉल. ओव्हर वेस्ट हाय बीमर बॉल इथे घोषित करण्यात आला, त्याच्यामुळे नो बॉल. हा पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. अगदी खांद्याच्या लेवलला हा बॉल डिलिव्हर्ड करण्यात आला, तिथून तो खाली डीप होत होता. फुलर लेनचा बॉल होता. फ्रेडच्या बॉलवर जास्त हानी झालेली नाहीये. डॉट बॉल येतोय. 11 बॉलमध्ये आता 2 धावांची आवश्यकता. देखिए मैच भले ही झुका हुआ है भंगारपाड़ा के पक्ष में, लेकिन बल्लेबाजों को थोड़ा तंग भी किया गया है इस पारी में. ऐसे नहीं कि बल्लेबाज पूरी तरह से ही छाए रहे हैं, कई बार बल्लेबाज बीट होते रहे हैं. थोड़ा स्ट्रगल भी किया है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने, लेकिन डटे रहे हैं, ये अच्छी बात है. विकेट फेंका नहीं है.
अगदी बरोबर आहे. 30 धावा जरी केल्यात त्याच्यासाठी 19 बॉल घेण्यात आलेले आहेत सिद्धेश वास्करच्या माध्यमातून, म्हणजे जवळपास 3 ओव्हर तोच एकटा खेळला आणि यावेळेला फिनिशिंग स्ट्रोक केल, पुल केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल चालला सीमा पार, षटकाराने सामना समाप्त. ओमसाई भंगारपाडा या मॅच मध्ये विजेता. हॅडलक टीम बाळगोपाळ सोनाळेपाडा, पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आता देण्यात येईल. फलंदाज आहे सिद्धेश वास्कर. बॅटिंग करत असताना त्याने रन केले 36 आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकामध्ये 16 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्यात. तर तो ठरतो या मॅचचा हिरो सिद्धेश वास्कर, मॅन ऑफ द मॅच. 10 विकेटने एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली, विजय मिळवला. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये हा सामना समाप्त होतोय. हा सामना जिंकलाय ओमसाई भंगारपाडाने. दोन्ही टीम आपलं हस्तांदोलन आपल्याला करायचं. लक्षात घ्या, या स्पर्धेची ओळख आहे, शिस्त आहे. हस्तांदोलन करूनच तुम्हाला रजा घ्यायची आणि याच्या नंतरच्या सामन्यामध्ये 2 जे संघ खेळ